मित्रहो 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो। मित्रहो, आज सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने आज कांद्याचा दर तब्बल 7,000पर्यंत गेला आहे। अर्थात काही वक्कल गेलेला आहे। याचा अर्थ असा आहे की आज सरासरी मार्केट हे 1 ते 1,500 रुपयानं वाढला असून हा सर्व कांदा मागणी व पुरवठा याचं गणित या ठिकाणी दिसत असून पुरवठा कमी आणि मागणी जास्त। आता यापुढं असाच कांद्याचा भाव वाढत राहील अशी अपेक्षा करूया आणि आता निलाव पाहूया। 5,000 रुपये करे सतीश मालक करे 5,000 रुपये देतो 5,000 रुपये सतीश मालक और लीजिए 4,000 छूटा देखो 6,000 छूटा बघा 6,000 6,000 ताजू मान दो 6,000 61 नंतर 63 आहे 61 नंतर हे चुकतं बघा हे चुकतं 63 रुपये 63 कोण आहे मालक कोण आहे 63 रुपये 65 रुपये 45 सेल्स कम पड़ रहा है यार, इसकी मांग नहीं होनी बरोबर 45 मित्रहो, आज मार्केट 1,000 ते 1,500 वाढला असून व्यापाऱ्यांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी मात्र माल निवडून आणावा, कारण आणण्याची गडबड करू नका। आज मार्केट चांगलंच वाढलं आहे, मात्र निवड फार महत्त्वाची आहे। व्यवस्थित माल तयार करून आणावा। ₹48 करा किसका है शुगर का है बोला 48 रुपये 3.5 अरे 53 रुपये अरे नहीं क्या नहीं 53 बोला 58 बोला 58 रुपये 5,800 रुपये बोलो 5,800 रुपये 5,800 रुपये 6,000 रुपये 6,000 रुपये 5,950 6,000 रुपये कोणाचा मला शेतकरी कोण आहे 6,000 दिलो बघा, कमी केलं जास्त गेलं म्हणाच नाही 6,000 रुपये 3.5 झंडे शिरक माल अच्छा है मीडिया में रहने का नहीं 54 53 बोलो 53
बोलो 5300 रुपये 5300 रुपये 5300 उमेश 5300 रुपये 55 रुपये 55 ध्यान देना 55 रुपये देऊ का 55 गाडी काढा तिकडे पुढे घ्या खड्डे अरे घ्या की कुणाची कराय ना 44 रुपये 44 रुपये 44 रुपये साडे 54 रुपये 55 रुपये 55 रुपये 55 रुपये आधी 56 रुपये नमस्कार मामा. नमस्कार. कसा गेला चिंगळी हा? 2600. काय बरा मिळाला का भाव? बराच. बर बर. हे कसा गेला? 3.5. 3,500. बर बर बर. ही कसा गेला? 2000 पुढे. 2000 पूर्ण. काय एकदम फकडी आणि चिंगळी आहे का? ही मोठी चिंगळी. बर. हे कसा गेला? 5000. 5000. बर बर. मामा आपलं नाव काय? शिंदे. नाव पूर्ण सांगा की. शाहूराज शिंदे. शाहूराज शिंदे. मुक्काम पोस्ट मुक्काम कोरेवाडी पोस्ट मंगरूळ रोड तालुका तुळजापूर. बर तुळजापूर तालुक्यातला आहे. एकूण किती गोण्या आणल्या होत्या? 29. हा 29. बर. ही 5000 जी गेला आहे त्याच्या किती गोण्या होत्या? 7 गोण्या. हा 7 गोण्या. आणि तो कसा गेला? 3.5. 3.5 गेला. 3.5 त्याच्या किती गोण्या होत्या? 7. आणि ते 2000 गेले ते 2000 गेले 2च होते. 2 गोण्या. आणि ते चिंगळी किती कशी गेली? 2600. त्या किती गोण्या होत्या? 4. हा 4. 4. एकूण किती एकर कांदा केला होता तुम्ही? थोडा होता ना. किती? अर्धा पाऊण एकर. बर. किती पाकिट निघाला एकूण? निघाला ना. नाही यावर्षी किती निघाला? ही एवढंच 29 पाकिट फक्त अर्ध्या एकरात. आणि वावरावर म्हणजे 100 नासला. नाही. हा 50-60. म्हणजे 50% नासून गेला. बरं मला सांगा तुम्ही ही कांद्याची पेरणी केली होती का लागण केली होती? वाप्यावर पाण्यामध्ये लागण केलेली होती. बर. सर्वसाधारण ह्या कांद्याला खर्च किती आला? याला 40,000 रुपये खर्च. 40,000 खर्च झालाय पहिल्यापासून ब्यापासून ते काढणीपर्यंत. मग यावर्षी भाव चांगला मिळाला वाटतंय का? मिळाला पण माल नाही. फक्त 29 पिशवी आहे त्या. मग त्याच्यामध्ये यावर्षी तुमचं मुद्दलच निघतंय म्हणा लागेल. मुद्दल लेवलच लागली रोजगाराची. कमीत कमी लेवल. तुमच्याकडे बायला हजेरी किती आहे? 300. काढणीला खुरपणीला 300. बरं. कांदा तुम्ही खुरपणी केली का तणनाशक फवारलंय? नाही तणनाशक फवारून 2 खुरपण झाली. 1 तणनाशक फवारलं 2 खुरपणं झाली. तर दर जरा बऱ्यापैकी असल्यामुळे तुमचं मुद्दल निघालं. कशी तरी लेवल लागलं. तर मित्र हे होते तुळजापूर तालुक्यातील शेतकरी की ज्यांना किती अर्धा एकर पाऊण एकर सर्वसाधारण 30 गुंठ कांदा होता. त्यामध्ये 40,000चा खर्च झाला होता. मात्र दर बऱ्यापैकी मिळाल्यामुळं किमान खर्च निघून थोडंफार काही 10,000 शिल्लक राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आज तुम्ही 89 मराठी बरोबर बातचीत केली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद करतो. आणि यापुढं तुमच्या या कष्टाला असंच चांगलं फळ मिळो ही इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. तर मित्रहो आज बाजारामध्ये काही निवडक वक्कल फक्त 7,000 गेले आहेत. तर काही वक्कल ही 6,500 गेली आहेत. तर आज सरासरी कांदा हा 3,500-4 हजाराच्या पुढूनच गेला आहे. थोडक्यात सध्या मार्केट हे पूर्वपदावर येत असून गेल्या काही दिवसामध्ये आवक वाढल्यानं व ढगाळी वातावरणामुळं जे मालाचे भाव पडले होते
ते आता हळूहळू सुधारू लागले असून वरचेवर दिवसेंदिवस कांद्याच्या मालामध्ये अर्थात भावामध्ये ही वाढ होणार आहे. मात्र शेतकरी गडबड करून माल न निवडता मार्केटला आणल्यामुळं जवळजवळ क्विंटलला 500 ते 1000 रुपयाचा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी गडबड न करता माल निवड करून मार्केटला आणला तर नक्कीच क्विंटल मागे 1000 रुपयाचा दर जास्त मिळत असल्याचं या ठिकाणी माझ्या निदर्शनाला आलं आहे. तर आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.